श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 368। साताकडून भावपूर्वक सुवर्ण फुलांची पूजा प्रसंगी आई लेकीला सदोपदेश। सर्वज्ञांच्या दर्शनाला साधा आली होती। सर्वज्ञांजवळ बसली होती। त्यावेळी कुणीतरी आई लेकी आल्या होत्या। त्याही सर्वज्ञांजवळ बसल्या होत्या। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, तुम्ही लोणार तीर्थाला जाऊन एक स्नान करा जा। हो जी। मग साधा गेली। लोणार तीर्थाला स्नान केले। स्नान करून येत होती तेव्हा किल्ल्याच्या खाली रिंगणीची फुले दिसली। साधा ती फुले घेऊन आली। सर्वज्ञांची पूजा केली। दंडोते घातले। श्रीचरणा लागली। सर्वज्ञांनी श्रीमुकुटावरची फुले श्रीकरात घेतली। पाहिले। सर्वज्ञ म्हणाले, हे काय साधे हो, सोन्याच्या फुलांनी देवाची पूजन करीत आहात? जी। तेव्हा आई लेकी बसल्याच होत्या। मुलगी समोर आली। तिने सर्वज्ञांच्या श्रीकरीची फुले हिसकून घेतली व म्हणाली, कुठं आहेत सोन्याची फुले? ही तर रिंगणीची फुले आहेत। सर्वज्ञ म्हणाले, फुले रिंगणीचीच आहेत, पण बाई भाव अपूर्व की? तेव्हा बाईसा म्हणाले, हे काय झाले हो या रांडेला? बाबांच्या श्रीकरातील फुले बोचकून घेतली। बाबांच्या श्रीकराला नखे लागली असतील ना? यावर तिची आई तिचे दोष सांगू लागली, अशीच आहे जी, ही मी मनाई करते आणि ही नेमके तेच करते। कोणालाही खडे मारते, दुरून कोणाकडेही पाहते, असे दोष सांगितले। सर्वज्ञ म्हणाले, बाई प्राणी याचे दोष येथोन सांगिजे ती एरवी येथोनी नेनिजे। ऐसे काही असे तरी का म्हणिजे ना? करीती ना परी येती चेया दर्शनाई न येती म्हणून सांगू नये। कारण आमचे दर्शन दुर्मिळाचे दुर्मिळ आहे की बाई? जीव झाडीले पुसिले वाहती त्रसले तरी जाती। बाई तुम्ही माये की? मायेच्या ठाई आणि येत सकळी सामाये की? मग सर्वज्ञ लेकीला म्हणाले, बाई स्त्रियांना 5 गुरु असतात, आई वडील सासू सासरा पती। या पाचांचे सांगितलेले केल्यावर आपले भले होते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।